पूजाचे हे दुसरे बाळंतपण. पूजाताईंनी गरोदरपणाची नोंदणी लगेच आशाकडे केली. आशाताईच्या सल्ल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी केली. तेव्हा त्यांचे हिमोग्लोबिन 10 ग्रॅम भरले. मात्र गरोदरपणाचे जसे महिने वाढत गेले तसे त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी व्हायला लागले आणि 7व्या महिन्यात तर ते 7.3 ग्रॅम पर्यंत कमी झालं. त्या मी खायचे, कधी नव्हते खात, कधी खायचे असे. ते असं महिलांच्या सांगण्यावरून की त्या गोळ्या खाल्ल्यावर पिंड मोठं वाढतं पोटात असं सांगत होतं. मला कधी कधी असं वाटायचं की नको खायला, कधी असं वाटतं की चांगले असतात शरीरासाठी, मी खायचे. हो, त्यांनी सांगितलं की त्या रक्तवाढीचं चांगलं असतात गोळ्या, तसं काही नाही. ती मग मी खात होती. 8व्या महिन्यापर्यंत दररोज खायची. प्राथमिक आरोग्य केंद्रातून रक्तवाढीसाठी त्यांना सलाईनमधून आर्यन सुक्रोज दिलं, पण त्याचा त्रास व्हायला लागला. म्हणून 8व्या महिन्यात पूजाला बाहेरून रक्त द्यायला सांगितलं. ग्रामीण रुग्णालयात रक्त मोफत मिळेल म्हणून तिकडे पाठवलं, पण तिथे ब्लड बँकेत रक्त उपलब्धच नव्हतं. मग खासगी रक्तपेढीतून 1800 रुपये खर्चून पूजाताईंना रक्त चढवलं. ते बोलले की ते मला मोफत ब्लडचा टाक नाही गेले गाव. इथं प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे आम्ही तिकडे नाही गेले. आणि स्वतः इथे तांबड्या रक्त आणि ती चढवलं वाटेल. ते बोलले अजून 2-3 वगैरे लावून सुद्धा येतील, कारण की नाही थोडे पैसे नव्हते त्यावेळेला, मी इथेच विकलं. यानंतर फक्त 1 ग्रॅमने रक्त वाढून ते 8 ग्रॅम झालं. पूजाताईंना गरोदरपणाच्या काळात अंगणवाडीतून THR आहाराची पाकिटं मिळत होती. तेवढाच काय तो सरकारी आधार. डिलिव्हरीचं नियोजन पोटात दुखायला लागलं, ठाणे नर्जरला प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं. पहिली नॉर्मल आले म्हणजे दुसरी की नॉर्मल वगैरेच. दुसऱ्या प्रेग्नन्सी होती, त्यामुळे थोडा वेळानं प्रॉब्लेम खेळा येऊन आम्ही तिथे गेले. तर ते बोलतात रक्त कमी आहे, BP वगैरे वाढू शकतो, तर तुम्ही कामते हॉस्पिटलला जाऊ. आणि तिथे गेलं तर तिथे बोलतात की तुमचं कमी आहे, तर डॉक्टर्स वगैरे कोणी नाही, आता आकर्षी वेळा तुम्ही रात्री आहे. तर तो प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो आहे. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ते 3 दिवस होते आणि 3 दिवसाचा खर्च आला, सो नाही त्याचं. सरते शेवटी नॉर्मल डिलिव्हरी झाली. 3.5 किलोचे बाळ जन्माला आलं. रक्त कमी, त्यामुळे जोखमीचं बाळंतपण. खाजगी दवाखान्यात जावं लागलं. 16,000 रुपये खर्च आला. दवाखान्याच्या बिलासाठी पूजाताईंना बचत गटातून कर्ज घ्यावं लागलं. गरोदरपणाच्या 9 महिन्याच्या काळात रक्तवाढीसाठी 180 दिवस लोहाच्या गोळ्या खाव्या लागतात. पण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 नुसार आपल्या देशात पूर्ण 180 दिवस लोहाच्या गोळ्या खाण्याचं हे प्रमाण फक्त 26% आहे. म्हणजे 100रातील 26 स्त्रिया इतकं कमी आहे. नवसमाजाचं निसर्गनिर्मित एक अनोखं काम बाया करतात. गरोदरपणा, बाळंतपणात अनेक जणी एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जातात. जर बाई आदिवासी, दूर डोंगराळ, कष्टकरी असेल तर अजूनच कठीण. खरं तर बायांचं पोषण, औषधोपचार, सुखरूप व सुरक्षित बाळंतपणाची मोफत योग्य उपचाराची जबाबदारी समाज आणि सरकारने घ्यावी, एवढीच एक माफक अपेक्षा.